नमस्कार मंडळी. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिका विश्वात स्वतःचं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. होणार सून मी ह्या घरची, अगं बाई सासूबाई आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र तिच्या या निर्णयाने प्रेक्षकांना धक्का बसलाय. तिने प्रेमाची गोष्ट मालिका अचानक का सोडली? आता तिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती खूप नाराज असल्याचं दिसतंय. मात्र तिने ही मालिका का सोडली याचं कारण अद्यापही समजलं नाही. तिच्या जागेवर अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारणार आहे. पण नेटकऱ्यांना ते खटकलंय. त्यांनी स्वरदाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीला पाहण्याची सवय झाली होती. त्यामुळे अचानक ती निरोप घेणार हे प्रेक्षकांना आवडले नाही. त्यामुळे चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला की अशा रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी अजिबात घेऊ नये, कारण कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांना तुलनाच होते, तिरस्कार सहन करावा लागतो. तर दुसरा नेटकरी यावर बोलतो की हे मात्र खरं आहे, पण त्यांचं ते काम आहे. तुलना तर होणारच आहे. पण एक उदाहरण आपल्या समोर आहे. आई कुठे काय करते या मालिकेत देखील संजनाची रिप्लेसमेंट झाली होती. तरीही रुपालीने संजना हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. तसंच बघूया या मालिकेत देखील होऊ शकतं. यावर स्वतः स्वरदा ठिगळेने उत्तर दिले आहे. आजही कलेचे असे खरेखुरे चाहते आहेत. म्हणूनच कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते. माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार, असं म्हटलं आहे. स्वरदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने स्वराज्य सौदामिनी तारा राणी, माझे मन तुझे झाले या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला तेजश्री प्रधानच्या जागेवर स्वरदा ठिगळे हिची मुक्ताची भूमिका पाहण्यास आवडेल का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.